ॲज युजल मी रेडी आहे पण चैतन्य नाही. आय डोंट नो व्हॉट टू डू मॅन. आय डोंट नो व्हॉट टू डू मॅन. थोडी पण लाज रे, थोडी पण. मी अख्खा कपडे पण घालून राम राम पाहुणा. अजूनपर्यंत नाईट ड्रेस मध्येच होते. काय मी अख्खं बदलले कपडे. व्हिडिओ नाही घेतला नाही तर म्हटलं जाऊ दे चल. काय संबंध, तू तिथं वॉशरूम मधून आला होता, तू हे घातलं पण नव्हतं, तुला अंगठी मी आणून दिली, आता तू परफ्यूम नीट करत बसला होता, माझं परफ्यूम पासून सगळं मारून आलं, मला फक्त चप्पल घालायची देरी आहे. आणि मी तर सांगते आता मी चप्पल घालायला गेलं म्हणेल ए मला शियाली थांब 2 मिनिटं. विमेन आर व्हेरी डेंजरस. इतकं खोटं बोलतात. सो चैतन्याला काय करायचंय आज? मला तर वाटतंय म्हणजे लोकांनी तर आपल्या लो फेडलाच हे दिलंय जास्त, काय म्हणतात त्याला, तू लो फेडच कर. आणि हा म्हणतो की हा दाढी काढणार. मी बोलणार नाही, मी याला घरातच नाही घेणार. बोलायचं काय संबंध, घरातच नाही घेणार मी तुला. दाढी काढून बाळा मी तुला घरातच नाही घेणार आहे. मी सिरियसली बोलतीये. हे फालतूगिरी करू नको, जेवढी आहे तेवढी ठेव. चला चला चला. सॉरी 10 मिनिटं स्ट्रगल करत होता. बटन कुठे गपचूप मी करून पण टाकलं. वैष्णवी इतके मोठे झाले ना आता, मास्क घालून फिरते. मला म्हणतात लोक मला ओळखतात म्हणून आता मला फालतूगिरी करू जरा नीट म्हणून मला आता मास्क घालून फिरायला लागतंय. हो कारण तुला कोणी ओळखत पण नाही. हा मला नाही ओळखत ते. गाडी कुठे आहे? तिथे लावले. चल हा तिथे लावले. तिकडे का लावले? बच्चे हा कुठला तुझा ऍटिट्यूड आहे का की अरे लोक मला मला स्टोल नाही ओळखतील? बांधायचा कारण मी केस सेट केली आहेत म्हणून मी मास्क घातलाय. शी बाबा मी तर नसतं ऐकून घेतलं. यार माझे केस हे काय म्हणतात स्टोल बांधला ना तर केसाची सेटिंग माझी जाऊ शकते, त्याच्यामुळे मी ते केलं. कव्हर अप करते का? दे तुझा आउटफिट चेक दाखवतो मी तुला. नाही मी तुझं दाखवते ना. असं काय? हा कुठली पद्धत आहे बच्ची? शी लोक बघतात माझ्याकडे बच्ची असं. मी फुल बसून काढते नाही का, बघू दे ना मग. त्याच्यानंतर परत सेम करायचं का? माझा हे कसं झालं माझं? वुल्फ कट वाटतं बच्चा आता तो. नको हालू एवढा. म्हणजे मागणं ऍक्च्युली छान वाटतंय, साईडून पण छान वाटतं, बट समोरून एवढं घाणेरडं वाटतंय ना. घाणेरडं खूप. अगं हो ना, सोड ना. तू पेट्रोल कमी गेले, तू पेट्रोल भरायचं गाडीत आता. बडबड आहे ना, बडबड ऐकून मला हगवणच येते. ते तुला कधी नाही येत. आउटफिट चेक वैष्णवीच्याकडून पायापासून घेऊ आपण. लात मारू नको आहे मला. शामळूक केसला सुंदर केलं बच्चे तू. ते घेतल्याचा काहीतरी मला डेंजर आता फायदा कळतंय होता. कसं वापरायचं. येस मास्क घाल म्हणजे लोक तुला ओळखणार नाही. बँगलोर मध्ये तसं पण कोणी ओळखत नाही, कळलं ना दही बिट्टू. बँगलोर मध्ये इट इज मॅन्डेटरी हेल्मेट घालणं. जर आतापर्यंत तुम्हाला कळलं असलं. पण आता मी हेल्मेट नाही घातलं तर सेमच दिसत असेल ना. पण आता हा चैतन्याने घातलं काय कळत नाही कारण भुगाच आहे त्याच्या केसावर. भुगा पण माझं कळून येईल लगेच. वा वा वा. पण आम्हाला इथंच जायचंय, इथवरच जायचंय. इथवर सो लेट्स सी. आणि त्याच्यात जर पोलिसांनी बघितलं हे असं हँडल विंडल लावून फुल लॉगिंग करतात विदाउट हेल्मेट, डायरेक्ट आपल्याला घेतील कोपऱ्यात. असं काय MH14 ची गाडी. MH वाले म्हणजे आहे थोडं MH14 वाल्यांना लगेच बाजूला लगेच घेतात. कारण आणि ते असे पण म्हणतात की आमच्या गाड्या महाराष्ट्रात गेल्या तुमचे पोलीस लय पकडतात बाबा आम्हाला. असं एक कॅबवाला बोलला होता आपल्याला, आठवतं का? नॉर्थ मध्ये नाही का बोलला होता की आपके इधर के बहुत पकडते पोलीस वाले. म्हणलं मग शिस्त पाहिजे ना वेड्या. आलं आता आम्ही फायनली आमच्या नेहमीच्या इथे. नेहमीच आहे ना मग हे सलॉन. मी तरी इथंच येते म्हणजे नेहमी. हा ना, आता मी पण इथंच यायला लागलं. बघू आता काय कसं आहे. बोल सरकट. मेन नाही म्हटलं तर तुला दाढी नाही ना. ऑफेन्सिव्ह झालं का बच्चे थोडंसं? ठीक आहे बच्चे, तू मला असं ट्रोल करतो. साईडला करतो असं वुल्फकट वाटतं. खरंच वुल्फकट वाटतं. तो छान वाटतो साईडून तुला. बट आता तुलाच इरिटेट होत आहे ना ते केस. जरा दम लागला बघ. 1 मजला चढून जिम सोडल्याचा परिणाम आहे. अजून काय नाही. जिमची मेंबरशिप पण संपली आणि माझ्या अंगात माझ्या अंगात आता हिंमत नाही की मी जिमची मेंबरशिप घ्यावी. माझ्या अंगात आहे हिंमत. बघू. लोकांचा लो फेड साठीच जास्त हे आलाय. सो आता विल गो विथ लो फेड ओनली. लो फेडच काय. पण बच्ची मला तुझ्या मनाचं करायचं. तू काय केलं होतं? मी झिरो मशीन मारू. ते तर मी पण घरात मारू शकले असते तुझ्या. तेच म्हणलं लेट्स डू इट ना. नाही येडा आहे. त्यांना विचार ना काय कुठला तुला चांगला वाटेल. भैया मेरे को जीरो मशीन अच्छा दिखेगा क्या? खरंच म्हणते त्यांना माहिती असतं की आपलं कसं असतं तोंड काय असतं.
ते पण आहे. त्याने तुला रिस्पॉन्ड पण नाही केला कारण त्याला माहिती हे करते. सिरियसली विचार ना, हसत हसत विचारलं तर तुला कोण सिरियसली घेणार आहे? नहीं नहीं सीरियसली पूछ रहा हूँ, जीरो मशीन अच्छा दिखेगा क्या? बस हाँ, बस कट अच्छा दिखेगा क्या? लेकिन मेरे को हाँ नहीं लगेगा तो अब बता दो आप भैया, नहीं करेंगे. बघा चैतन्य, मला वाटतं लो फेड कर. ठीक है, लो फेड ही करते हैं. मेरा एक हमेशा का करता हूँ मैं लो फेड. कसं? माझे केस कापायला पाईप लावायला लागतो. मग मोठे आहेत ना तुझे, माझ्यापेक्षा जास्त मोठे आहेत तुझे. साड जोक. काय आहे तुझं हेअर केअर रुटीन चैतन्य? अंबिका नाही, कुठला हेअर आहे? इंदुलेखा. इंदुलेखा हेअर ऑइल तर लावत पण नाही तू, शॅम्पू करतो. हा, इंदुलेखा शॅम्पू. ते संपलाय, विकत घ्यायचं जाता. आणि तू कुठला वापरते? ते तुझाच वापरावा लागतोय कारण माझं ते तू नाही, संपवलं. ते रॉकेल का काहीतरी आहे ना, रॉकेल ते हे कंडिशनर. हा ते तर तू पण माझं चोरतोस ना, माझे सगळे महागातल्या गोष्टी तू चोरतोस. प्रोडक्ट्स माझा पहिला शॅम्पू तसाच संपलाय मला वाटतं, म्हणून आता मला तुझं वापरावं लागतं. रॉकेल काय नाव आहे तुझं? रॉकेल. केवढा बुंचका आहे, वाईट पण वाटतं रे तुझं. तू केव्हा कापला होता लास्ट? काय केस कधी कापले होते लास्ट? शुभम नाही, शुभम आणि रोहिणच्या लग्नात कापणार होता पण नाही कापलंस. ऍक्च्युली त्यांच्या लग्नाच्या 1-2 महिन्या आधी कापलेलं. 1-2 महिन्याआधी? सो तू 4 महिन्यापासून केस नाही कापलं? हे तर काहीच नाही, मी 2 वर्षानंतर एकदा केस कापलेले. केवढे पडतात भाई हे जे माझे 2 वर्षानंतर केस कापलेले मी. तेव्हा मला किती बीटी बसली असेल सांग. आय नो. जाऊ दे, ह्याला बघून बोर झाला असतं मला. बघा तुम्ही, जाड दिसते मी, बट ठीक आहे. आय एम गोना वर्क ऑन माय सेल्फ. उपाशी राहणार आहे मी. मला वाटतं ते ओमॅड करू का रे, 1 मील पर डे वाला. काय ते तोंडावर हे बघ ना, कसला फनी येत आहे बघ ना माझं. हे काय, एक मिनिट. तेव्हा आता बघा काय फनी येतं. हे बघ ना साईडचं. आता किती फ्रेश वाटणार असतो माहिती का चैतन्य? फ्रेश काय होतं माहिती का, आपण केस कट करत नाही ना, मग ते तुला पण स्वतःला असं जरा घाण वाटतं, फ्रेश नाही वाटत रे चैतन्य. आता मी थोडं हेअर केअर करायचं, फक्त तू सिरम लावायचं. आता काय होईल माहिती का, आता मी तुला सांगतो काय, आता मी जाड दिसायला लागेल जरा. अरे डझंट मॅटर, पण तुला तुझं फ्रेश वाटेल. एक तर तू 2-2 तास ते हेल्मेट घालतो, केवढा काय घाम वाम येत असेल. कसलं केलंय बच्चे? ही कुठले शार्क आहे का? काय नाही, शार्क पण हे असं ते तो जॉनी ब्रावो सारखा दिसतोय. बघ इथं एकदा, इथं साईडला जॉनी ब्रावो लावतोय. जखम आहे तुम्हाला दिसते का? दाखवते मी. ही जखम पण त्याची गायब झाली होती, लिटरली एवढा भुगा झाला होता. आता फायनल दिसायला लागले. सो गुड. आत्ताच तू इतका फ्रेश वाटायला लागलाय ना चैतन्य. जखमची एक स्टोरी आहे माहिती का? काय? त्याची जी काही स्टोरी तो नंतर सांगेल, बिकॉज आता ते मशीनचा आवाज येतोय. तर मग नाही तर आता गेला तसं म्हणा मशीनचा आवाज. सांगायचं का तुला? नाही आता परत येईल. नाही आता ठीक आहे, नंतर बरं जाऊ. चल MPC आम्ही जाणार आहे वडापाव खायला, तेव्हाच मग तू सांगशील. काय अशी दिसते यार? सगळं लाइटिंगवर असतं, लाईट मध्ये चांगली दिसते. लाईट नसेल तर माझे डार्क सर्कल ऍक्च्युली वाढलेत. चैतन्याने टेन्शन दिलंय ना मला, म्हणून बीएड करणार आहे. चैतन्य इतका येडा आहे तो. जो मी आता ते बोलू नाही शकत ना, पण चैतन्य व्हिडिओ मध्ये कोणाचा फोटो दाखवला होता. हा दाखवू शकते. IT सेल वाले आपलं डाऊन करतील व्हिडिओ ह्याच्यावर, असं तू एक हे सांग, तोंडाने सांग. हा, तर मोदीचा फोटो दाखवत होता हा, की तसं लो पेड जे टाकलं होतं ना त्याने आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलवर, तर ते पण हसायला लागले. काय चैतन्य असे फालतूगिरी काय करत असतोस? दिसणार नाही काय गेले बच्चे. आता एक तेवढंच एक नाही का फोटो दाखवण्यासाठी होता चांगला. तो दुसरा शोधू शकला असता त्याने, पण त्याला रिसर्च करायचा कंटाळा आलता. हो की नाही? येस. आणि काय म्हणतो तू? काय आणि काय म्हणत होतास का तू? ते विचारतो हायलाइट करायचं का? चैतन्य काय म्हणलं मग? मी म्हणलं माझी तेवढी बॉडी नाही हायलाइट करायला. चांगला दिसतोय मला मागून तरी तू. हा ना. आय एम सो ग्लॅड. ॲटलिस्ट तू आता फ्रेश तरी दिसशील. असं उगाच मला वाटतं तुझी त्याच्यामुळे जास्त डोकं बिकं पण दुखत असेल. डोकं पण दुखायला लागलं होतं ना?
म्हणजे तू उगाच माझ्याकडनं दाबून घेतो ना मग डोकं. तू मला रोज म्हणायचं माझं डोकं दुखतं हे दुखतं, मी तुला पार ते टायगर बाम वगैरे लावून द्यायची. सांग मला कधी दाबलं तू लास्ट मला आई शपथ जाऊ दे आता नेक्स्ट टाइम आहे ना मी रेकॉर्डच करणार आहे. मला काय प्रॉब्लेम नाही ते करण्यात, पण मला वाटलं तुझं डोकं दुखत होतं त्याच्यामुळेच दुखत होतं. अयो कसला आवाज आला ह्यो? झोप आली का मला डायरेक्ट? झोप झोप जरा वेळ, जरा मला शांती भेटेल माझ्या कानांना. आणि हा हाय फेड आहे ना चैतन्य, लो हाय फेड फेड आहे, चुकून लो फेड टाकलं मी. वरपर्यंत बारीक करणार. फुल फेड काय टक्कल का? फुल फेड मध्ये डायरेक्ट थांब जरा. हा इथनं पण घेऊ शकते रे मी तुला. फिजिक्सचा लॉ अभ्यास केला नाही तू म्हणून तुला माहित नाही, मला माहिती. इथनं पण तुम्हाला दिसतोस. फुल फेड मध्ये डायरेक्ट फुल टक्कल. टक्कल होऊन जातो का तुझा? वरचे काही असेच ठेवू का वरचे? खाल म्हणजे का बघ तू असं बोलतोय मग मला म्हणतो की मी अशी का बोलते. तू असं काहीतरी बोललं की बोलणारच ना मी. कसलं दिसतंय ते शी कुर्ला बॉय. ए बच्ची बॅन करतील ना तुला. काय ते टिकटॉक वर जावची मग तू युट्यूबच्या लायकीचं नाही. ते वाला रेप्टाईल्स ऑफ कुर्ला ते वाला वाटतंय ते. आणि तो मला म्हणतोय हायलाइट करायचे का बाबू म्हणजे काय. नाही हायलाइट चांगले दिसतात पण तुझं तसं ते पाहिजे. हा का? तू तसं ते कॅरी करू शकतोस का? मग त्याला मेंटेन करावं लागतं. बघू बरं कसं दिसतोय शामळट टेमळट. शामट टेमट माझे शब्द जर रिपीट करतो छान वाटतं. बो बांधायचा का तुझा ते कोकोनट ट्री कशी बांधतात? हा ना, अगं त्या इंस्टाग्रामच्या ह्याच्यामध्ये आहे एक तसा फोटो माहितीये का? साईडने अख्खा फेड केलंय आणि मागणं शेंडी बांधले. तू मी नाही, इंस्टाग्रामच्या ह्याच्यात आहे बघ ना. हा ना. नहीं हेच 2000 अच्छा दिख रहा है. ए अच्छा दिख रहा है ये. शी क्या बात कर रहे हो बच्ची? नहीं दिख रहा है. भैया टकला कर दो इसको. बच्ची अच्छा दिख रहा है मेरे को तो लग रहा नको है. करू चैतन्य, फालतूगिरी करू नको. इतका घाण दिसतोय ना, मी हाच ठेवणार थंबनेलला का? गप्प आहे. मुद्दामून करतात मला वाटतंय. दाखव इथं. दाखवू नाही शकत ना बच्चे, ते काम करतात आपल्या केसांवरती. इथनं दिसतंय ना मला फ्रंट अँगलने. असं वाटतंय माझ्या डोक्यावर वीग टाकलंय वरनं. काय टाकलंय? वीग विग. हा. मधनं भांग पाडला तर असं दिसणार का बच्चे तू? तेरे नाम. गाणं छान लागलं पण बॅकग्राऊंडला. हा कॉपीराइट नाही लागणार ना आपल्याला? लागू शकतं. बाय. ते माझ्या मित्रांनी कुठलं तरी सलूनचं नाव सांगितलं होतं याची. त्याचं नाव आठवत नाही मला. त्याचं काय? पण तिथं 1000 रुपयाचं होतं केस कट करायचं. काय आहे त्याचं नाव होतं? जे काय असेल पण मला असं वाटतं की एकदा आयुष्यात करायचे मला, बघायचं करू शकतो तू. पण प्रत्येकाचं नाही, सगळ्यांचं एक स्पेशालिटी असते. तुला तो फक्त माणूस शोधायचा. ते मोठ्या सलून मध्ये असं किंवा छोट्या. तसं तर आपल्याकडे ऑलरेडी आहेच की आपलं पुण्याचं. पण सांगतोय की ते 1000 रुपयामध्ये काय असं करत असतील वेगळं. ते सर्व्हिस देतात बाकीचे पण. खरंच तसंच असतं मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये. आता मी जर गेले छोट्या पार्लरमध्ये तर मला असं बाकीच्या सर्व्हिस नाही भेटत. थोडं मसाज अँड ऑल असं असतं ते. ते वापरण्याचे जे असतील गोष्टी, तेच मी म्हणतो. थोडं तुला पाणी बिनी देणार आल्यावर असं तसं ते थोडं ते सर्व्हिस. 1000 रुपये. अरे नाही खरंच हे छोट्या छोट्या गोष्टी नाही, ते तुम्हाला प्रीमियम फील करून देतात ना. मग तुम्हाला प्रीमियम फील करून दिलं. अरे केस कंगवा नाही, मग ते पण ते थोडं प्रीमियम वापरणार ना. काय तेल? ते पण सगळं ते प्रीमियम वापरणार ना गोष्टी. मी तेच तर म्हणते. तुझी बसायची खुर्ची बसणं सगळं तिथं प्रीमियम असणार, म्हणजे तुला त्याचा चार्ज करत असतात. असं असतं ब्रो. कारण मुलींना हे माहिती की आपण जर एखाद्या छोट्या पार्लरमध्ये गेलो तिथं कशी ट्रीटमेंट असते आणि एखाद्या महागड्या सलॉनमध्ये गेले तर कशी ट्रीटमेंट असते. ट्रीटमेंटमध्ये फरक असतो ब्रो. ओके ओके. झालं माझ्यावर फोकस. आय थिंक जे जोडपे असतात ते रिलेट करतील आपल्यासोबत. काय? तो प्रश्न मला विचारतो तुझ्याबद्दल, हे करायचंय का ते करायचंय का. तो तुला नाही विचारत आहे कारण त्याला माहिती इव्हेंच्युअली तू माझ्याकडेच येणार आहे. आता वाटतंय ना? एक मस्त असा टिक्का येतो तुझ्या डोक्यावर या अँगलने. थांब ते बस सेट करणे का?
आधा ऑक्सीजन नहीं करना, पूरा करना। पूरा क्या करना है, पूरा तो है ना। तूच घेतो का कात्री आणि करतो का? मूछ करना है थोड़ा। हे भी नहीं भैया, वो कर दो अभी कॉम्प्लीमेंट. काय म्हणलं? बस वो जो लिप्स पे आ रहे हो. हा ना. एखादा विलन नसतो का, नको हसवायला, नको आत्ता, जाऊ दे. मला वातावरणचं सीन काय कळत नाहीये. असं एकदम छान झालं, म्हणजे मला तरी आवडतं असं ग्रे स्काईज. पण मला पोट भरलंय, वडापाव खायची इच्छा इतकी नाहीये. कारण इकडचा वडापाव काय एवढा टेस्टी पण नसतो ना की खायची इच्छा होईल. एवढी केस आहे बाबो, एका पोरीची केस आहेत काय एवढी. जंगलातनं सिंह बाहेर आलाय आता. लय केस पडली तुझी चैतन्य. बाबा रे बाबा, एखाद्या बाईचा हेअरकट झालाय असं वाटतंय, एवढे केस पडलेत. घेऊ शकते मी चैतन्याचा हाफ खालचं घेतलं तर डायरेक्ट फिटनेसवर प्रश्न येतोय तुझ्या. पेठे नावाला कलंक आहेस तू. हो. काळ डाग पासतील मला वाटतंय. माईक सांभाळून त्याला पाणी पडतं का बघ. मी जाते, तू घे जरा स्पा तुझा. स्पा काय याला स्पा नाही म्हणत त्याला. मज्जा घे चल. चला ढक्क टिकट माझ्या चांगलं वाटतं बच्चे. बस म्हणे दाखव एकदा, 1 मिनिट मला बघू दे, थांब जरा. स्थिर उभा राहा, नीट उभा राहा, नीट उभा राहा. इकडे बघ माझ्याकडे. झालं ठीक आहे चल. यार मी व्हिडिओ ऑन केला होता, ह्यानी लगेच बंद केला. अरे मला वाटलं तुला भेटत नाही म्हणून खाली बघ. थोडंसं असं एक्सपेक्टेड होतं की नाही का, म्हणजे हे बघ मी फ्रेश तर दिसतो छोट्या केसांमध्ये नो डाऊट, पण यांना मी थोडासा जाड दिसायला लागतो का, कारण आत्ता मी ॲक्च्युली थोडंसं जाड झालेलं आहे, पण आणि छोट्या केसांमध्ये अजून थोडंसं जाड दिसतं. पण छान केलं त्यांनी असं स्पायकी यार, जसे मला हवे होते तसेच केले एकदम. वैष्णवी मला सुंदर दिसते जरा हेअरस्टाईलमध्ये. दाखव तुझं हेअरस्टाईल इकडचे. असं करतो आणि मग विस्कडतो. छान हेअरस्टाईल. ठीक आहे चला, आता आम्ही चाललोय मुंबईचं काय ते मुंबई पावखो वडापाव खायला. बिकॉज मला आहे ना आता वैताग आलं हे पास्ता फुस्ता पिझ्झा खाऊन जरा. इथंच इटालियन कॅफे, तिथं कॉफी खाऊ, थोडं बघ केवढं सुंदर दिसते बघ. तुम्ही जेव्हा तुझा व्हिडिओ घेता ना वच्चे तर सुंदरच दिसतंय. लगेच तुम्हाला मस्का का मारतोय? बिल तर मी भरलं ना, एमपीसीचं पण भरेल यार. हो, काय तुला मस्का मारतोय मला? जेव्हा मी खरं बोलत असतो ना, हिला ते खरं वाटतच नाही दरवेळेस. आणि ह्याने व्हाईट टी शर्ट घातलाय हेअरकट साठी, सगळे केस लागले त्याला. अरे मग ठीक आहे ना आता. जर मला जरा मास्क बेस सगळं घालू दे आता. हा, ही सेलिब्रिटी आहे ना, हिला मास्क घालायला लागतं. सेलिब्रिटीचा प्रश्न नाही रे, तोंडाचा काळजी घ्यावी लागते. मग माझं तोंड डायरेक्ट व्हिडिओ काढायला नाही, माझं तोंड चांगलं नाही राहिलं तर मग काय फायदा ना. मग तुझं परत तुला आवडेल का मग मी बच्ची आता मला बोलायला लावू नको. आणि तिथे पण ह्याने माईक पाडला, तिथे पण ह्याने माईक पाडला. मग आता काय एकदा ऐश्वर्या माठ मध्ये पाडला, म्हणजे कुठेही ठीक आहे यार, म्हणजे पाडून मला पण एकदम सटल वाटतंय केस. फक्त आता मी घरी जाऊन थोडीशी दाढी वाढी करेल. कसं इथं आपल्या इथं मयूर भाऊ आपले दाढी करायचे काहीतरी 50-100 रुपये घेतात. हे साले दाढी करायचे 300 रुपये घेतात. 300 नाही जास्त रुपये घेतात ना बच्चा. इथे 300 रुपये दाढीचे आणि 300 रुपे हेअरकटचे. हेअरकटचे मला ठीक मला वाटतं. दाढी पण नाही, दाढी पण नाही मला. काय दाढी आहे. चला आता आपल्याला हे घालावं लागेल हेल्मेट. हॅमलेट घालायला लागला. तुला कुठला चष्मा घालायचा आहे? माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. आज हे दोन्ही लेडीज गॉगल आहेत यार हिच्याकडे. मी हा दिलाय आणि हा दीदीने दिलाय. आता मी तुला दिला होता बघ. गॅस वाला ये जो पेन आहे चैतन्याने पर्पल. माझं ऑपरेशन चालू होतं डोळ्याचं. इथं टिक्का लावला ना डायरेक्ट असं वाटेल. तुझी तारीफ करत होते पण तुला सवयच नाही तुझी तारीफची. मी स्वतः बघत होतो ना मी कसं दिसतो. एवढं सगळं चांगलं आवरायचं हा आहे ना, आणि हे भिकार चोड घालायचं. हेल्मेट ना. ठीक आहे यार. हे घाल. नाही हे तू घाल ना, तू गाडी चालव. मी चालू का? काय आज चांगली सेवा करून घेतोय माझ्याकडनं. चांगली सेवा काय बाबू, तुला माहितीये माझा गाडी चालवायचा काय विषय. ते का देतोय मला? हे घालू मी? कसलं आहे ज्यूड. बास्केटबॉल तू खेळायला काहीतरी म्हणत होतं, तुला काहीतरी वरती सांगायचं होतं पण तू सांगितलं नाही. मी म्हणलं वडापाव खाताना सांगतं. ते आठव काय सांगायचं होतं. आता आपण वडापाव खाताना भेटू. हो स्टोरी ही माझ्या खड्डा सांगत होती ना, इथं मला खड्डा आहे कुठेतरी. वडापाव खाताना सांग. वडापाव खाताना सांगतो स्टोरी. ही भारी आहे ना, पण माझी बास्केटबॉल प्लेअर सारखं वाटतंय. आणि मी तू तर डूडच दिसते बच्ची. सेल्फी मैंने ले ली आज. फालतूगिरी करली आज. चलो बाय बाय.
तिला आता मी म्हटलं तुझा व्हिडिओ तर नेहमी चांगलाच येतो. ही चाललेली वळाली आणि बघा ना आता कशी हसते, जरा स्माइल देते, लुक देते. म्हणजे असं काय करते का बच्चे तू ती लहान मुलगी असते ना का, ती रडत असते आणि रडत असताना तिला मध्येच दाखवलं हे बाळा तुझा काय फोटो काढतोय, लगेच ती शांत बसते, लगेच लहानपणापासून अशीच आहे मी. फोटो हा ना, फोटोजेनिक आहेस बच्चे तू, फोटोजेनिक. म्हणजे फोटोजेनिक हे असते की आणि कुठल्या अँगलने ओ फोटो माय घेतले तर. गॉड तुझे केस वीस असले उडतायत. ऐक ना, इथं मला सोशल दिसतंय रे. चला चला चुपचाप वडापाव खायचा आणि घरी सोशलला जायचं. जाऊन थोडं बसू शकतो व्ह्यूचा आनंद घेत. नाही घरी जायचं क्रेडिट कार्ड चुपचाप. बिल जनरेट झाले अजून तर आपल्याकडे नवीन लिमिट आलेली आहे. नाही 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 काय गरज नाही. बाय बाय, सी यू. हे नको करू असं. बघ सिविक लोकांना सिविक्स ह्याच्यात सिविक सेन्सचा काय दाबलं म्हणजे ते मी अख्खं दाबलं नाही, मी फक्त असं बोट लावलं ते लोकांना दाखवायला काय इट इज नॉट काच. बच्ची एव्हरीवन नोज की काय इट इज सुंदर आहे यार, वातावरण काय सुंदर झालं ना बच्चे. तू पण छान दिसतोय. छान दिसतंय ना एकदा. व्हिडिओ तर छानच आहे. आयफोन इज व्हेरी डेंजरस. मग कधी घेतोय मला 17 नाही आता 18 घ्यायचा, डायरेक्ट फोल्डिंग वाला. फोल्डिंग वाला 18. असं काळा दिसतो, असं गोरा दिसतो. म्हणजे इट्स नॉट यू, इट्स झालं कसं हे जे असं करतो ना, मग मी असं प्रिटेंड करते की मी एकटीच आली आहे. हा का, काय मी केलं तुला दर म्हणून मी काय म्हणत असतो की माझ्याकडे बिल देत नव्हतं, कारण बिल दिलं ना माझ्याकडे मी डायरेक्ट त्याचा चुरा बोळा करून आता टाकतो. ते घेऊन आहे ना, तूच जायचं त्याच्याकडे. मला नाही त्याच्या बापाकडे? judgment. त्याच्याकडे त्याच्या बापाकडे. त्याच्याकडे मला जजमेंट्स नको आहेत. मी स्वतःला ऍडजस्ट करणारच होते ना. हा सुंदर व्हिडिओ येतो. वा 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 वा. परत बघा आमची थोबाड. काय असं करतो बच्चे, असं काय लहान आहेस का तू? लहानच आहे मी. आता मी केस कापले ना, मी अजून लहान झाले. हा तर तुम्हाला स्टोरी सांगू का या खड्ड्याची. इथे आहे का खड्डा बच्चे? हा बरोबर दिसतं बरोबर का? बरोबर. तर लहानपणी काय झालेलं, मी आणि आम्ही सगळे भाऊ गावाला होतो आणि आम्ही हे खेळत होतो. त्याला तर क्रेझी बॉल माहिती आहे का, क्रेझी बॉल म्हणतात हा, तो. माहिती, थोडासा bounce आपणला की व्हायचा, एकदम लय खूप bounce बाउन्स व्हायचा, व्हायचा. हा. तर आम्ही तो असंच फेकत होतो इकडे हा, तिकडे. माहिती, आठवली मला ही स्टोरी. आता ह्यांना सांगू का? हा सांग ना. मी सांगते की मी ओळखते तुला. मी हो, मला असं आठवली काय, स्टोरी ओके, अशी. ठीक आहे. तर मग लहानपणी काय झालं, माझ्या भावाने तो बॉल फेकला काय, ठीक आहे, आणि तो हरवला कुठेतरी. एक मिनिट, आणते मी. वडापाव तू आला. सांग तुझी स्टोरी. जरा चाय बी लेके आणा प्लीज. भैया चाय भी है, दो है. 2 जिंजर चाय. 2 वडापाव 2 चाय. एक मिनिट हा बरोबर. ऑर्डर किया. ठीक आहे, फोनला ट्रॅक कर. या वातावरणात वडापाव यार. आता स्टोरी जरा नंतर सांगू, थांबा जरा एक मिनिट. लय गरम आहे पण सांगावीच लागेल तुला. मी थांबते. हां का बरं, ठीक आहे. तू थांबते तर मी पण थांबतो. ठीक आहे. तर तो क्रेझी बॉल त्याने टाकला आणि तो कुठेतरी हरवला. तर मी त्याला काय म्हणलं, थांब मी तिथं जाऊन थांबतो, तू जिथं उभा होता आणि तू दगड फेक. सेम जसं तू बॉल फेकला ना तसं तू दगड फेक. तर त्याने लहानपण असतच नाही, तेवढीच राहिली. तर त्याने ऍक्च्युली दगड फेकला. एवढाच दगड होता तो. पण तो तेवढाच त्याने बाउन्स होणार आहे का? हा, पण मी अशी आयडिया लावलेली की त्यांनी असा फेकला ना तो कुठल्याही डिरेक्शनला गेला आपल्याला कळलं. त्यांनी दगड फेकला आणि तो डायरेक्ट माझ्या हित आला. माझा अख्खा असं वरचा गोल फिरलं डायरेक्ट 2 सेकंदनं. गोल फिरलं मी असं हे झालं आणि परत जागेवरती आलो. लय घाण मला चक्कर आले तेव्हा, लागले तेव्हा. म्हणूनच तो असा वागतो. आता मला कळलं. किंवा विसरतो गोष्टी, किंवा तुझ्या गोष्टी विसरतोस ना, की मी तर हे बोललोच नाही, मी तर हे केलंच नाहीये. तर ते आहे ना, ते तू सोड. चला आता कळलं मला. म्हणून तू विसरत असं का खाते बच्ची? कारण ते ही गरम कसं आहे. खाते अरे कारण ते गरम आहे. हिने असा वडापाव तोडला आता. अरे कारण ते गरम आहे, थंड व्हायला. बच्ची आपण बँगलोरला आहे माहितीये मला. आपण काय दुसऱ्या शहरात नाही, न्यूयॉर्क मध्ये. असं घ्यायचं मस्त. क्लोज इनफ तर चव आहे. म्हणजे तो लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल, तो ऍक्च्युअल मुंबईचा काय त्यांचं नाव, आरंभ. मुंबई वाला CST वाला. CST वाला जो वडापाव होता इतका आंधळा होता ना, त्याच्या कम्पेअर्ड टू हा लय सुंदर आहे. अशा वातावरणात खायला मजा येतं. आम्ही खाऊन घेतो, तोपर्यंत तुम्ही चिअर्स करा. हात काढते. सो मी चैतन्याला म्हणत होते
मला बारीक व्हायचं 3-4 महिन्यात. 3-4 महिन्यात इझिली होऊ शकतो. जिमला 1 रेग्युलर मील पर डे करू का मी? 1 मील पर डे नाही करत. 1 मील अ डे. ओमाड म्हणतात त्याला. ओमाड. बॉडी खराब होते त्यानं. काय करू? कसं बारीक होऊ मी तुला सांगतो तसं कर, लगेच बारीक होशील. तुला लावायचं स्विमिंग तर लाव स्विमिंग, लय बारीक होशील. तो मस्कर नाही मला करत. स्विमिंग येत नाही. माझ्या फ्रेंडचं चाललंय की आपण क्लास लावूया कल्टमध्ये. स्विमिंग पण शिकून होईल आणि आपण सकाळ सकाळ थंड पाण्यात जकुजी मध्ये शिकत का पवायला? तुला जायचंय का मी हे बांधून घेऊ का पुढे? नाही नाही बाळा झालं. हा आणि मला अजून एक तुम्हाला सांगायचं होतं पुराणं. ॲक्च्युली मी हे जे पुण्यात राहतात किंवा पुण्याच्या आजूबाजूला राहतात ना, जवळपास पुण्याच्या, त्यांच्यासाठी हे आहे. सो मी स्विफ्ट गाडी घ्यायचा प्लॅन करतो आहे. मला स्विफ्ट घ्यायची आहे, पण मी सेकंड हँडच उचलतो आत्ता गाडी. तर प्लीज कोणाच्या ओळखीत असेल, तुम्हाला गाडी सांगतो मी, हिचं बोट आहे. तुम्हाला गाडीचं डिस्क्रिप्शन सांगतो. मला स्विफ्ट पाहिजे 2000 काय म्हणतात त्याला 2012च्या पुढचं मॉडेल पाहिजे आणि 50,000 किलोमीटरच्या कमी चाललेली पाहिजे. कोणाच्या ओळखीत असेल काय असेल तर आम्हाला सांगा. मी आत्ता पुण्याला येईलच मोस्टली. मला DM करा स्वतःला, चैतन्य @ काय माझं इंस्टाग्राम हँडल चैतन्य H2K. चैतन्य_H2K आय थिंक असंच काहीतरी आहे. मी टाकेल इंस्टाग्राम, नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे यार. इंस्टाग्रामवर क्लिक करा आणि मला DM करा. तुमच्याकडे गाडी अवेलेबल असेल तर मी येऊन बघून जाईल आणि त्यानंतर जे काय असेल तर फायनल करू. ओके. पण यास नक्कीच पाठवा यार, मला घ्यायची आहे स्विफ्ट. मी लय प्लॅन करतो आहे स्विफ्ट घ्यायचा. गो फॉर इट. सेकंड हँडच उचलायचे म्हणून, फर्स्ट हँड नाही उचलायचे. फर्स्ट हँड गाडी आपण कधी घेऊ माहिती का, पुण्याला गेल्यावर घेऊ. आत्ता सेकंड हँडच उचलायचे मला. बरोबर आहे. बाय. बरोबर आहे. पाठवा. हिचा नका ऐकू, हे तर मला त्रास माझं होतो. नका ऐकू बघा. पाठवा म्हणजे माझं नका ऐकू. पण आज असं करते ना. चला home and drink some water. हा ना, तिखट झालंय मला पण, तिखट लागलंय. चला जरा घरको जाणे का, घरी जाऊ आणि मस्त निवांत जरा चहा तर आता पिला. आता मला तर वाटतं पाणी झोप काढ, प्यायचं आता चुपचाप. पाणी पिऊ आणि आज ब्लॉग येणार आहे. आज रविवार आहे. मला आणि त्याची ब्लॉग तयारी येणार आहे. ब्लॉगचं एडिटिंग करू आणि प्लस हे करू, काय म्हणतात त्याला, आज लाईव्हही जाऊ आपण. या. असला एक झेंडा फडकतोय. झेंडा घेतलाय का आम्ही हळूच. वा. मस्त. आता हा आपल्या घराच्या बाहेर लावू, नाही तर मग स्ट्रीमच्या इथं लावू. माग आहे ना, येस. मस्त फडकतोय का बच्ची. वा. तुझे सलाम. ऍक्च्युली मला असं झेंडा फडकवतो ना बच्चे, एकदम असं वेगळं फिलिंग आलं. त्या मला काय विचार आलं माहिती आहे का, जे लोक आर्मी वगैरे असतात ना, ते त्यावेळेस ते जो मोठा झेंडा फडकवतात, काय फिलिंग असेल. एवढा आपण बघायचं का बँगलोर मध्ये कुठे फ्लॅग होइस्टिंग होतंय का? होतं का? नाही म्हणजे होतं, पण इथे कुठे होतं ते मला चेक करावं लागेल. मला ऍक्च्युली लय असं एकदम वाढीव फिलिंग आला पुरांमधले, म्हणजे लय वाढीव फिलिंग आलं. तो मोठा झेंडा फडकवताना काय फिलिंग येत असेल. तू कधी केलंय का अटेंड? मी नाही केलं, म्हणजे अटेंड केलं स्कूलमध्ये केलं, पण इथं नाही केलं कुठेच. ओके बाय. ओ माय गॉड, देयर इज नो लाईट इन हार्ट. फायनली माझा मास्क तुटलाय, सो आता मी ह्याला नाही वापरू शकत. बाय. मी म्हणते की हे असं लावायचा का? लावू शकतो असं रबर बँडने मी हे करू शकतो, कारण असं मग तो फडकत राहील. ठीक आहे. मी लावू का पाहिजे तर? ठीक आहे, थांब मी रबर बँड घेऊन आले, कारण तू तर नाही आणणार ना आळशी. नाही, मी व्हिडिओ काढतोय ना. चैतन्य असं लावू शकतो, मस्त दिसेल का? मी तुला रबर बँड दिलाय. हा पण कसा लावणार आहेस तू? रबर बँडने म्हणजे कसं, असं हवा येत राहील ना, तो फडकत राहील. आणि मग आपण ह्याला नीट काढू आणि त्याला नीट डिस्पोज करू. असं कुठेही नको टाकून द्यायला. डिस्पोज कशाला करायचं? डिस्पोज म्हणजे घरामध्ये पण त्याला नीट ठेवायचं. काय होतं, युजली लोक घरामध्ये पण त्याला धूळ खातच ठेवतात. मी माझ्या ऑफिसमध्ये घेऊन जाईल. हा, तुझ्या डेस्कवरती. हा, माझ्या डेस्कवरती ऑलरेडी तो लास्ट इयरचा क्लिप असतो ना आपला, बॅज पिनचा देतात, तो आहे माझ्याकडे ऑलरेडी. मी तोच घालणार आहे आता ट्यूजडेला ऑफिसला गेल्यावर. थांब मी पकडते. नो थांब. मस्त कडक ना बंटा. ही वायर तू कुठेतरी दुसरीकडे असली पाहिजे. हा, असं हे पडणार नाही, ऍटलीस्ट ते पडलं तर त्याच्यामध्ये अडकेल. ठीक आहे. गुड जॉब.
थँक्यू. चला छान. आता काय करायचं? आता ब्लॉगचं एक्झिट करू आणि असंच करू, झेंड्याला बॅकग्राऊंडला ठेवून. बघ किती डिफरन्स पडतो बघा लाईटचा. हा का? हा नॅचरल लाईट आहे, हा हा ट्यूबलाईट आहे, आणि इथं ना नॅचरल लाईट आहे ना ट्यूबलाईट आहे. लुक्स व्हेरी डल. एनिवेज तर आम्हाला असंच घ्यावं लागेल. सॉरी, थोडं थोबाडाचं पण व्हॅल्यू आहे ना. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. सबस्क्राईब करा. मी हे तर एम्फसाइज करत राहणार आहे, कारण ह्युमन सायकोलॉजी अशी असते की त्यांच्या डोक्यामध्ये तुम्हाला टाकावंच टाकायलाच लागतं लागतं का? माझ्या डोक्यामध्ये काय टाकते मग आता? की वैष्णवीचं पालन कर, तिच्या म्हणण्याचं, पालन? आदेशाचं पालन. पालतच आहे मी तुला. थांब, मी करते आता हिशोब तुझ्यासोबत. ह्या व्लॉग नंतर मी तुझ्यासोबत हिशोब करते. ओके, तूच मला सो आय थिंक दॅट इज इट. अरे असं झालं माझ्या कपडे. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा, म्हणजे प्लीज करा. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही लाईक करायचं विसरलं तरी मी समजू शकते, पण जे सबस्क्राईब करायचं तुम्ही विसरता ते मला नाही आवडत आहे. प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुला काय बोलायचं आहे? नाही, असा होता आजचा छोटा मोठा हा ब्लॉग, ज्याच्यामध्ये मी केस कट केले, आम्ही वडापाव खाल्ला. सो उद्या रिपब्लिक डे आहे. रिपब्लिक डेला काय झालं चैतन्य, कॉन्स्टिट्यूशन वॉज अडॉप्टेड असं शिकवलं होतं. सो तेच झालं उद्या. सो आता मी लाईव्ह पण येणार आहे तिथं, पण आपण गप्पा मारूच या सगळ्याबद्दल. तू नाही बोलणार ना त्यांना सबस्क्राईब करायला? मी बी ते सबस्क्राईब तुझाच फोन पडेल. तू आता सपोर्ट दिला होतास मला. मी काहीच करत मी नाही. काय म्हणते, तुला बोलायचं इकडे तू आहे ना, मला इतका अनकम्फर्टेबल करते ना. हो तिकडे ऐकलं. साला टाकला डॉन. असं मला माझ्या हातात असतं ना की जरा कम्फर्टेबल वाटतं. ही आहे ना काय करते, असं अनकम्फर्टेबल कसं तरी उभं राहणार, काहीतरी करणार. आता कसं मी हातात ठेवलंय, मला कम्फर्टेबल वाटतं. हा बोलायचं, तुला काय बोलायचं होतं? मीच बोलायचं का सबस्क्राईब करा? सबस्क्राईब करा. नाही, मी पण बोलतो. सो असा होता, असं दिवस. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एवढंच बोलायचं तर नको बोलत जाऊ. मी त्यांना म्हणते सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. तू बोलतच नाही. मी पण तुम्हाला म्हणतोय सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर्स नाहीये, तुझ्यामुळेच नाहीये. काय वैष्णवीच्या आयुष्यात काय झालं ना, बाय. ते फक्त माझ्यावरच होतं. बाय बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.